तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. तर आज आपण जातो आहे KB स्टार इथे. रत्नागिरीतील सर्वात मोठी स्पर्धा आहे, 1,11,111. तर आज आहे ओपनचा गट. तो ओपनच्या गटामध्ये आज आपली एन्जॉय रत्नागिरीची एंट्री आहे. तर आपण जातो आहे खेळण्यासाठी. तर आज आपल्या टीममधून मुंबईचे 3 आयकॉन प्लेयर आहेत. एक आहे अक्षय गुरव उर्फ पांडा, जो तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये त्याला बघितला असालच. आणि एक आहे राहुल सुरवाडे उर्फ लॅबो, आणि अजून एक आहे सागर निवाते. तर हे 3 खेळाडू आपल्या संघामधून आज खेळणार आहेत. तर अक्षय आता आपल्या घरीच राहिला होता. आणि अजून एक आहे चौथा, म्हणजे श्रेयस आरवलीतून आहे. खूप सुंदर गोलंदाजी करतो. तर आता जाऊया डायरेक्ट KB स्टारच्या ग्राउंडवरती आणि बघूया आज पहिला सामना कोणाबरोबर लागतोय, कोणत्या संघाबरोबर लागतोय, काय होतंय मॅचमध्ये. तर भेटूया डायरेक्ट KB स्टारच्या ग्राउंडवरती. तर आत्ता चालू आहे, थोडासा नाश्ता करायला थांबलो आहे. आणि परवाच तुम्हाला सांगितलं आपलं आव्या शेठचं जे हॉटेल आहे, साईश्वरी हॉटेल, त्या हॉटेलमध्ये आलो आहे. आव्या शेठ आपल्या मित्राचंच हॉटेल आहे. तर आता त्या हॉटेलमध्ये आलो आहे, थोडासा नाश्ता करतो आणि नाश्ता करून मग ग्राउंडवरती निघू. काय उपाशी आलाय देवेंद्र रत्नागिरी काय सगळ्यांनी फॉलो करा भावाला. बस. करा सॉरी. तर आता नाश्ता करून मग जाऊ ग्राउंडवरती. बघूया कोणाबरोबर मॅच लागते, काय होतंय ते. भेटूया डायरेक्ट ग्राउंडवरती. तर आत्ताच ग्राउंडवरती आलोय. फुल मुंबई स्टारकास्ट, रत्नागिरी स्टारकास्ट आज बघायला मिळेल आपल्याला इथे. पहिलीच मॅच चालू होते आणि आज LED स्क्रीन सुद्धा आहे. तर आत्ताच पहिला सामना झालाय आणि आता दुसरा सामना रत्नागिरी स्टारकास्ट पराग 9ची मॅच आहे. रत्नागिरी स्टारकास्ट दुसरी मॅच आणि ओमकार कदम मला नेपाळवरनं आयकॉन मागवलेला आहे. जी हाँ, इनामों की धनराशि आती भी. जासिम बोट साहब इनकी ओर से बल्लेबाज के लिए ऑफर है. 3 में 3 चौके अगर जड़ते हैं तो और ये बड़ा विकेट मिलता हुआ, जिस विकेट की तलाश में थे यहाँ पर उस टीम के खिलाड़ी के ऊपर, क्योंकि उनके जो टीम ओनर है बहुत ही दमदार तरीके से उनको सपोर्ट करते हैं. डायरेक्ट हिट किया है और ओमकार जी पोरेकर सर उन्होंने उंगली आसमान की ओर दिखाई है. दूसरा झटका लगता हुआ हाजिक 11 के डगआउट में जाते हुए सलीम. जी हाँ, यहाँ पर चाहिए 3 में 2 रनों की जरूरत. 3 गेंदे 2 रनों की जरूरत. व्हाट अ मैच. इस बार ओ किस्मत का साथ मिला है. जाएगी डी झोन में 1 रन के लिए. अब दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. टॉस बॉक्सच्या दिशेने फुल टॉस चेंडू, पुरेपूर समाचार, धावा मिळाला 4 चौका. याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये भूषणजी सावंत यांचं मंचावरती झालेलं आगमन पाहायला मिळते. अल्ताफ खतीब यांना विनंती करतो की त्यांनी भूषण सावंत यांचं इथे यथोचित स्वागत करावं. देवकरण विरुद्ध सागर. पहिला बॉल, फुल टॉस चेंडू, ड्राइव्ह केलाय, लाजवाब फटका आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. आतमधून धमाका. देवकरण वरती चढवला गेलेला हल्ला. पुढील चेंडू, हो यावी बॅकफुट पंच आहे, हॅमर पंच आहे. पाहत राहील क्षेत्ररक्षक, बॉल बाय बाय करेल आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बॅक चूक करून चालणार नाहीये. यस यावी खरा फिल्डिंग आहे, खरा फिल्डिंग आहे. आणखीन एक चौकार चेंडू शेवटच्या बॉलवरती लगावला गेलाय. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना इथे धावा बनवल्या गेल्यात उमर 11 संघाकडून. 38 रन सर एक टार्गेट इथे सेट केलं गेलं. धावसंख्या आहे ती 5. यावी पाय शॉट आहे, नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा काय येतो इशारा, नो बॉल प्लस. सर चौकार, नो प्लस 4. एकूण 5 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 24 रन, 24 या अंकामध्ये पोहोचलेली धावसंख्या इथे पाहायला मिळते.
गती कमी होती. शानदार पण शॉट आहे. पाहत राहील क्षेत्ररक्षक. बॉल डोक्यावरून फरार होतोय. 4 धावा इथे मिळत आहेत. अतिरिक्त स्वरूपात फक्त आणि फक्त 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 4 अंकावरती पोहोचेल. यावेळी ड्राईव्ह केलाय. या शानदार फिल्डिंग सोहम बाटकर आहे. स्ट्रायकिंग एंडला करण आहे. करण इथे ताळमेळमध्ये थोडीशी गफलत झाली. कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये सागर आहे जो मिड ऑफला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. हो इथे गफलत झाली. एकमेकांची झाली टक्कर आणि इथे मात्र प्रतीकला सोहमचा पहिला बॉल. 11 धावांची आवश्यकता. या स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका. शानदार फिल्डिंग. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो. रन आउट. सूरज सज्ज. सूरजने पहिल्या चेंडूवरती वार केलाय. पलटवार इथे करतो का पाहूया. याही चेंडूवरती परंतु यावेळी फिल्डिंग लाजवाब. लॅबो कडून लाजवाब फिल्डिंग. तुम्हा आबा सर्वांवरती आहे. एवढा महामुकाबला इथे चाललाय. सोहम पुढचा चेंडू घेऊन आणि इथे डॉट बॉल आहे. इथे रन आउट होईल. डॉट बॉल येतोय आणि हा सामना इथे जिंकला गेलाय उमर 11 संघाच्या माध्यमातून. हाय व्होल्टेज झालेला मुकाबला. तर आत्ताच 3 सामने झाले आमच्या संघाचे. पहिला सामना आम्ही हरलो होतो आणि त्यानंतर 2 सामने झाले. ते दोन्ही सामने जिंकलोय. तर आता 4 आमच्या संघामध्ये आमच्या गटामध्ये 4 संघ असे आहेत जे 3 2 सामने जिंकलेत. तर आता अजून 2 सामने बाकी आहेत. तर बघूया त्या 2 सामन्यामध्ये काय होतंय, कोण जिंकतंय, कसं काय होतंय, कोण क्वालिफाय होतंय क्वार्टर फायनलसाठी. तर बघूया आता थोड्याच वेळामध्ये. ह्या मॅच नंतर परत मॅच आहे आपली. तर बघूया आता काय होते, कोणावर मॅच लागते. क्लीन बोल्ड. यासाठी फिल्डिंग बदलली गेली होती. पुढील चेंडू आणि इथे मात्र बॉक्स आउट होतोय साई. कदम स्ट्रायकिंग हेडला आणि हा चेंडू इथे डॉट येतोय. आणखीन एक निर्धाव षटक हे 6. यावेळी मात्र बॉक्स आउट होतोय. आत्ताच गटातली शेवटची मॅच होती आमची लीगची 5वी मॅच. ती जिंकलोय. 5 मिनिटं थांब आलो. जिंकलोय आता. 5 मधल्या 4 जिंकलोय आम्ही. आणि राजापूर संघाची तर शेवटची मॅच आहे. जर राजापूर संघ ही सुद्धा मॅच जिंकला तर तो संघ सुद्धा 4 जिंकला आणि केबी स्टारचा संघ सुद्धा 4 मॅच जिंकलाय. तर आता बघूया काय होतंय. आणि आपल्या रत्नागिरीचे स्टारकास्ट आहेत सगळीकडे बसलेले आहेत. आणि एक मुंबईचा स्टारकास्ट लॅबो सगळे इथे बसले. सांबार पाहिजे खायला पण काय भेटत नाही. तो आंबा तिथे करून त्याची गाडी सुटली तरी सुद्धा आम्हाला काही इडली नाही भेटली ना सांबार भेटला ना चटणी पण नाही गावली आम्हाला नशिबात आमच्या. तो बबलूचा पोट दिसतोय. 2 मिनिटं पण दाखवतोय. बबलू दाखवतो थोबडो. यो बबलू गेल्या ब्लॉगला तुम्ही बघितला असतील. त्याचं 1 किलो वजन कधी पण वाढलंय. किती झालं रे? 103 होता 104 झालंय. तुम्ही काय बोललाय? तुम्हाला काय बोलायचंय? लॅबो काय बोलतोय का भाऊ? तुमच्या मुंबईमध्ये कधी असा होतो का? नाही ना. तिकडे कांदा पोहे चालू झाले. काय वडापाव पण नाही गावले अजून. तो अंतर काय लक्ष देत नाही. अंपायर पण भुकेन मेला वाटतं. तो दिसत पण नाहीये कुठे. तो अंपायर पण नाही दिसे. राज तुम्ही ते अंपायर पण होतात. कसं काय वाटतं तुम्हाला? पहिल्या दिवशी बोरिवली गणपतीपुळे बस 5:30 वाजता इकडे गेली. बॉबी नाही बबी होता. तो घरी जाऊन दूध टाकून पण आला तरी सुद्धा आम्ही इथेच मरतोय. आणि काला चायचा पाणी नाही प्यालेलो. काय ठेवला तो विषय. ही मॅच आम्हाला आवडलेली नाही. आम्ही डायरेक्ट बोलतो ही मॅच आम्हाला आवडलेली नाही. काय ते आम्हाला अर्धा बक्षीस द्या. ह्यांचे पैसे द्यायचे. ते बिचारे बसने आलेले रिक्षाच्या पैसे द्या आम्हाला. आम्ही चाललोय. अजून पण आमच्याकडं तो पोरं तो हिंदू ऑब्जेक्शन मारून पण काय उपयोग नव्हता. बरोबर आहे. शेवटी आम्ही पण ग्राउंड म्हणणार नव्हतो. ते पण ग्राउंड म्हणणार नव्हतं. त्याच्यावर डिसिजन दुसऱ्या कमिटीने काय घेईल तो निर्णय मान्य करायला पाहिजे होता. आम्ही दोघांनी पण. बरोबर. एक तर ते दोघे पण बाहेर. नाहीतर मग दोघांपैकी एक कुठची पण टीम. बबलू हसतोच कशाला? एबीपी माझा आणि मंदार सनगरे रत्नागिरी अजून जागा आहे. रत्नागिरी मधला सगळ्यात वेगवान गोलंदाज जो चक्री गोलंदाज म्हणतात. तर सगळ्यात पहिली गोलंदाजी रत्नागिरीमध्ये चक्री गोलंदाज मंदार सनगरे.
आणि अजून पण त्याचा परफॉर्मन्स तसाच आहे, फक्त आता पोट थोडंसं वाढलं आहे. खूप वर्ष खाता बी त्या घरचा माणूस झाला, थोडंसंच वाढलंय थोडंसंच. आणि कसं सध्या प्रॅक्टिस पण तेवढी नाही आहे, पण खरंच खूप भारी गोलंदाज आहे मंदार सनगरे. असं जरी तुम्ही युट्यूबला सर्च केलात तरी पण मंदारच्या खूप साऱ्या गोलंदाजीच्या व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत येतील. तर नक्की एकदा त्याची गोलंदाजीची स्टाईल बघा. आणि आहे इंदू. तर आत्ताच मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालो आहे. क्वार्टर फायनल आपला जो सामना आहे तो उद्या आहे. तर खूप वाजले, आत्ताच घरी आलो, तर व्लॉग संपवायचा विसरून गेलो. तर ज्यांना हा व्लॉग आवडला असेल त्यांनी आपल्या या व्लॉगला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत उद्या क्वार्टर फायनलचा सामना आहे आपला, तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बघूया क्वार्टर फायनल सामना कोणाबरोबर लागतो आहे, त्या सामन्यामध्ये काय होतं आहे. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.